नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या महिलांनी हे नंतरून फॉर्म भरले होते, त्यांचे फॉर्म हे आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, जी काही लाडकी बहीण योजनेची जी काही महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, ती वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता, की फॉर्मचं स्टेटस काय दाखवत आहे. जर ज्या महिलांनी फॉर्म हे मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधून भरलेले असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी स्टेटसमध्ये जाऊन चेक करू शकता. अन्यथा तुम्ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये जाऊन चेक करू शकता, की तुमचा फॉर्मचं जे स्टेटस आहे, ते काय दाखवत आहे. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये जे काही आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, की आता जे काही मी फॉर्म भरले होते, ज्या महिलांचे फॉर्म भरले होते त्याचं स्टेटस हे अप्रूव्ह दाखवत आहेत. या ठिकाणी तुम्ही ॲक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, की आता हा फॉर्म ओपन झालेला आहे. ज्या मी महिलांचा फॉर्म भरला होता, तो फॉर्म ओपन झालेला आहे. तुम्ही संपूर्ण या ठिकाणी तुमची माहिती एकदा परत कन्फर्म चेक करायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित आहे का? सगळं तुमचं पिन कोड, मोबाईल नंबर, आधार कार्ड व्यवस्थित आहे का? बँक अकाउंटची जी इन्फॉर्मेशन आहे ते व्यवस्थित आहे का? त्या ठिकाणी खाली जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता, की या ठिकाणी पाहू शकता डिस्ट्रिक्ट लेव्हलला हा फॉर्म अप्रूव्हड झालेला आहे. अप्रूव्हड विथ ऑन डिस्ट्रिक्ट लेव्हल बाय सुहास देवासे या अधिकाऱ्याने हा फॉर्म अप्रूव्हड केलेला आहे. या ठिकाणी 24 ऑगस्टला हा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. या ठिकाणी तुमची जी डॉक्युमेंट तुम्ही फिल केले होते, त्या ठिकाणी तुम्ही ते व्ह्यू करून पाहू पण शकता, की आपले डॉक्युमेंट कोणकोणते आपण अपलोड केलेले आहेत. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल, तर या ठिकाणी जे काही रिमार्क आहेत, त्याच्यामध्ये तुमचं मेन्शन केलेलं असेल, की तुमचं आधार कार्ड इज नॉट व्हॅलिड, आधार कार्ड इज मिसमॅचिंग असं जे काही रिमार्क आलेलं असेल, तर तुम्ही तुमचं ते क्रिएशन करून पुन्हा तुम्हाला रिसबमिट करावा लागणार आहे फॉर्म. ज्यावेळेस दोन्ही ठिकाणी तुमचा फॉर्म सब वॉर्ड लेव्हल, डिस्ट्रिक्ट लेव्हलला जर अप्रूव्ह झाला, तरच तुम्हाला ह्या जे काही पैसे आहेत, म्हणजेच लाडकी बहिणीचा जो काही हप्ता आहे ₹4,500 तो मिळणार आहे. अन्यथा जर तुमचा हा फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत जरी असला, तरी तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीये. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर डायरेक्ट स्टेटस हे अप्रूव्हड दाखवत आहे. बट जर तुम्ही ॲक्शनमध्ये जाऊन चेक केलं, तर हा फॉर्म एका डिस्ट्रिक्ट लेव्हलला आणि सब डिस्ट्रिक्ट लेव्हलला अप्रूव्हड होणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट लेव्हलला अप्रूव्हड आहे, बट सब लेव्हल वॉर्डला हा पेंडिंग आहे. तर पैसे येणार नाहीये. दोन्ही लेव्हलला हा फॉर्म अप्रूव्हड होणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमच्या फॉर्मवर असा स्टेटस जर येत असेल, तर या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही तुमचा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो ओपन केल्यानंतर इथे 4 ऑप्शन दाखवत आहे. पेंडिंग, रिसबमिट, अप्रूव्ड आणि रिजेक्ट. आता पेंडिंग स्टेटस म्हणजे तुमचा अजून फॉर्म चेकिंग होणे बाकी आहे. त्यामुळे त्याचं स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने तो फॉर्म अजून चेक केलेला नाही. रिसबमिट ऑप्शन कधी येतं? जेव्हा एखाद्या फॉर्ममध्ये तुम्ही काही माहिती चुकीची असेल किंवा त्यामध्ये तुम्ही बदल करता, ते तुम्हाला सबमिट करण्यासाठी पुन्हा सबमिट करण्यासाठी रिसबमिट ऑप्शन येतं. आता अप्रूव्ड ऑप्शन कधी येतं? ज्यावेळेस जर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड झालेला असेल, डिस्ट्रिक्ट लेव्हलला, सब डिस्ट्रिक्ट लेव्हलला अप्रूव्ड होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही रिमार्कमध्ये जाऊन ॲक्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. ॲक्शनमध्ये ओपन केल्यानंतर सगळ्यात शेवट तुम्हाला ऑप्शन दाखवल डिस्ट्रिक्ट आणि सब डिस्ट्रिक्ट लेव्हलला फॉर्म अप्रूव्ड होणं गरजेचं आहे. जर दोन्ही ठिकाणी अप्रूव्ड झालेलं नाही, तर तुमचा फॉर्म हा पुन्हा रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही फॉर्म अप्रूव्ड दोन्ही लेव्हलला तुमचा फॉर्म अप्रूव्ड होणं गरजेचं आहे. रिजेक्ट फॉर्म म्हणजे तुमची माहितीच जर एखादी चुकीची असेल, त्या ठिकाणी तुमचा त्या फॉर्म ठिकाणी तुम्ही जाऊन पुन्हा एकदा काय चुकी झालेली आहे ते चेक करायचं आहे. तर ॲक्शनमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही समोर पिवळं बटन दिलेलं आहे. त्यांनी त्या ॲक्शनमध्ये जाऊन खाली रिमार्कमध्ये स्टेटस चेक करायचं आहे, की तुमचं आधार कार्ड मिसमॅच आहे का कोणती गोष्ट चुकीची आहे. मोबाईल नंबर समथिंग जर काही चुकीची गोष्ट असेल किंवा बँक अकाउंट चुकीचं असेल, तर या ठिकाणी ते रिमार्कमध्ये लिहितील, ह्या गोष्टीची तुम्हाला चुकीची माहिती आहे. तर मग तुम्ही ती एडिट करून पुन्हा रिसबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने ही
जे काही 4 ऑप्शन आहेत, ते 4 ऑप्शन आहेत. बट काही महिलांचे सुरुवातीला फॉर्म अप्रूव्हड झाले होते. बट त्यांचे जे काही डी म्हणजे के-वाय-सी लिंक नव्हती, आधार लिंक सीडिंग नव्हतं म्हणून त्यांना पैसे आलेले नाहीयेत. तर सर्वात प्रथम त्यांनी माय आधारला लॉग इन करून चेक करणं गरजेचं आहे, की आपलं जे काही आधार सीडिंग आहे, तो जर तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन जर केलेले असन आधार सीडिंग, तर त्याचं स्टेटस काय आहे, ते चेक करणं गरजेचं आहे. कारण की 25 ऑगस्टला 2024ला जे काही मुख्यमंत्री आहेत, त्यांनी ऑफिशियली घोषणा केलेली आहे, की येत्या 25 तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत. म्हणजे ₹4,500 मिळणार आहेत. बट ज्या महिलांचे डी नाहीये, अजून सुद्धा आधार सीडिंग झालेलं नाहीये. कारण की तुम्ही बघू शकता, की बँकेमध्ये खूप गर्दी असल्यामुळे के-वाय-सी लिंक करण्यासाठी त्यांनी खूप महिलांनी गर्दी केली होती. त्यामुळे बरेच महिलांचं हे काय आधार सीडिंग झालेलं नाहीये. जरी फॉर्म त्यांनी दिलेला असला, बँकेमध्ये के-वाय-सी देऊन तिथं फॉर्म दिलेला असला, तरी या ठिकाणी माय आधारला लॉग इन करून चेक करणं गरजेचं आहे, की आपलं आधार कार्ड खरंच सीडिंग झालेलं आहे किंवा नाही. तर या ठिकाणी तुम्ही आधार नंबर तुमचा जो काही आधार नंबर आहे, तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता आधार नंबर टाकल्यानंतर हा काही जो कॅप्चा आहे म्हणजे या चौकटीमध्ये जे काही दिलेले आहे तुम्हाला डिजिट म्हणा, संख्या म्हणा, अल्फाबेटिकल म्हणा, ते ॲज इट इज तुम्हाला टाकायचे आहेत. टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ-टी-पी तुमच्या मोबाईल वर जाणार आहे. तो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डला त्यासाठी अपडेट असणं गरजेचं आहे. लॉग इन होत आहे. थोडे तर या ठिकाणी पाहू शकता माझ्या याला लॉग इन झालेलं आहे. माझ्या माय आधारला या ठिकाणी पाहू शकता माझं आधार कार्ड पण या ठिकाणी शो होत आहे. आधार कार्ड नंबर पण शो होत आहे. माय सीडिंग स्टेटसला जाऊन तुम्ही चेक करायचं आहे, की या ठिकाणी आपली कोणती बँक अकाउंट सीडिंग आहे. त्याच अकाउंटला तुमचे जे काही महाराष्ट्र शासनाचे पैसे आहेत महिला योजनेचे, ते या ठिकाणी येणार आहेत. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने जाऊन चेक करणं गरजेचं आहे. स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ह्याच अकाउंटला तुमचे डायरेक्ट थ्रू पैसे जाणार आहेत. ज्या महिलांचे जरी आधी जुनं कोणतं जर लिंक असेल, तर त्या खात्यावर जाऊन आधी पैसे चेक करून घ्या, खरंच आलेले आहे की नाही. कारण की काही बरेच महिलांचं असं आहे, की त्यांनी कधी ते लिंक केलं आहे, त्यांना सुद्धा माहीत नाहीये. बट त्या अकाउंटवर पैसे गेलेले आहे की नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. जर त्याचा मोबाईल नंबर पण अपडेट नसेल त्या बँकेमध्ये, तर तुम्हाला त्याचा एस-एम-एस पण येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन पासबुक अपडेट करून घेणं किंवा मग जर स्टेटमेंट असेल, तर स्टेटमेंट काढणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला त्या अकाउंटवर पैसे खरंच आलेले आहे की नाही हे समजेल. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. ज्या महिलांना कुणाला अडचण असतील नक्कीच कमेंटमध्ये कळवा. ज्यांच्या घरी जर एखादं सुशिक्षित असेल, त्यांनी पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून, पाहून जास्तीत जास्त महिलांना मदत करायची आहे, जेणेकरून त्यांचा जो योजनेचा लाभ आहे, तो जास्तीत जास्त महिलांना मिळणार आहे. तर अशीच आपण नवीन-नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट